धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मलांजन हे गाव स्वच्छ गाव सुंदर गाव मलांजन त्याचे नाव या पद्धतीने आज स्वच्छता आणि आरोग्यदायी गाव म्हणून प्रख्यात होते आहे। पन्नास वर्षापासून निवडणूक झालेली नाही। सर्व गावकरी एकत्रित येऊन सर्वानुमते लोकप्रतिनिधींची निवड करतात। यात सर्व जाती धर्मांच्या लोकांना प्रतिनिधित्व दिले जाते। जातीय व सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलांजन असेच म्हणावे लागेल। स्वच्छतेचे आदर्श प्रतीक म्हणून मलांजन गाव ओळखले जाते। गावातील सर्व नागरिक व आबालवृद्ध कुणीही उघड्यावर स्वच्छता जात नाही। महिला व पुरुषांसाठी विभागवार स्वतंत्र सार्वजनिक शौचालये असून घरोघरीही वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले आहे। याबाबत नागरिकांमध्ये विशेष जागृती आलेली दिसून येते। गावात 100% दारूबंदी आहे। स्वच्छता देखील 100% आहे। गावात प्रकाश योजनेसाठी संपूर्ण गावभर LED लाईट्स व सौर ऊर्जा पथदिव्यांची चौकाचौकात व्यवस्था करण्यात आलेली आहे। मलांजन गावात प्लॅस्टिक बंदी असून केरकचरा टाकण्यासाठी जागोजागी कचरा कुंडींची व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेली आहे। संपूर्ण गावात रस्ते व गल्ल्यांमध्ये कॉन्क्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण गावात स्वच्छता राहण्यास मदतच होते। गावातील अमरधामाचा परिसरही अतिशय सुंदर करण्यात आला असून येथे 300 आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे। लोकसंपर्कासाठी व गावकऱ्यांना वेळोवेळी विविध सूचना देण्यासाठी स्वतंत्र ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तमाम नागरिकांना सूचना देण्यात येते की महिला भगिनींना आपापला परिसर स्वच्छ ठेवणे, उघड्यावर कुठल्याही प्रकारचे शौचालय जाऊ नये, सर्वांना मलांजन ग्रामपंचायततर्फे सूचना देत आहे। ग्रामसभेसाठी प्रत्येक ग्रामस्थाला मोबाईलद्वारे मेसेज पाठवून माहिती दिली जाते। गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून संपूर्ण गावात CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा संपूर्ण डिजिटल करण्यात आली असून संपूर्ण शालेय परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक करण्यात आला आहे। नागरिकांना आपल्या गावात स्वच्छता ठेवण्यासाठी विविध ठिकाणी आकर्षक सूचना फलकही चितारण्यात आलेले आहेत। गावातील तरुणांना खेळण्यासाठी स्वतंत्र क्रीडांगण असून विद्यार्थी त्याचा लाभ घेत असतात। स्वच्छ पाण्यासाठी स्वतंत्र जलकुंभ असून त्याद्वारे नागरिकांना वेळेत स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो। तरुणांना आरोग्य संवर्धनासाठी स्वतंत्र व्यायामशाळा उभारण्यात आली असून पोलीस भरती व सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत असतो। नागरिकांना ज्ञान संवर्धन व अभ्यासासाठी स्वतंत्र वाचनालय व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय करण्यात आलेली आहे। गावात स्वच्छता व आरोग्य अबाधित राहावे म्हणून संपूर्ण गावात बंदिस्त गटारी व शोषखड्ड्यांची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। दलित वस्ती सुधार योजनेत संपूर्ण दलित वस्तीच्या विकासावर भर देण्यात आला असून परिसरात
बोधी वृक्षाच्या छायेत महात्मा गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आकर्षक पुतळे उभारण्यात आलेले आहेत. संत गाडगे बाबा यांच्या संदेशाप्रमाणे संपूर्ण मलांजन गाव हे स्वच्छ गाव, सुंदर गाव, मलांजन गाव साकारण्यात आले असून त्यात ग्रामस्थांचा व येथील ग्रामपंचायतीचा मोलाचा वाटा आहे. गावाच्या एकूणच विकास कामांचा आढावा घेताना ग्रामसेविका रुपाली देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्मार्ट विलेज कसं असावं त्या अनुषंगाने आमच्या गावात 100% वृक्ष लागवड आहे. पर्यावरणाच्या याच्याने आमचं गाव 100% आगमनदारी मुक्त आहे. तसेच आमच्या इथं 100% बंदिस्त गटारी व नळ्या खड्डे आहेत. तसेच आमच्या गावामध्ये सिंचनाची सुविधा आम्ही 13 साखळी पद्धतीने बनणारे बांधून गावाच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. तसेच आमच्या गावात गोबर गॅस आहे, ते चालू आहे. 2 गोबर गॅस आहेत आमच्या इथं. त्या अनुषंगाने सुकन्या योजनेचे लाभार्थी आमचे 124 कुटुंब दारिद्र्यरेषेचे यादी आहे त्याप्रमाणे जे पात्र कुटुंब आहे त्या योजनेचे आम्ही अकाउंट ओपन केले मुलींचे या योजनेच्या निकषाप्रमाणे. तसेच आमचे जनधनचे अकाउंट ओपन आहे त्या फॉर्मॅटनुसार. तसेच आमच्या इथं स्वयंसहायता बचत गट यांचं दशसूत्रीचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि आमचे गट सक्षम आहेत. आमचं एक बचत गट अंगणवाडीला आज पुरवठा करतो. तसेच एक बचत गटाकडे आमचं रेशन दुकान आहे. तसेच बचत गटामार्फत आम्ही वेळोवेळी महिला ग्रामसभा घेतो. महिला ग्रामसभेतून आम्ही दारूबंदी केलेली आहे. त्याच अनुषंगाने गावात कुठल्याही प्रकारचं कंटे नाही. आमचं गाव कंटामुक्त पुरस्कार आम्हाला 2011-12 मिळालेला आहे. तसेच पर्यावरणाचा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने आमच्या इथं CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आम्ही पंचायतीने. त्याचप्रमाणे आपल्या सरकार केंद्रातर्फे ज्या 12 आज्ञावल्या आहेत त्यापैकी आमचं प्रिया शॉप, लँड प्लस हे आता चालू आहेत आणि शासनाच्या याच्यानुसार बाकीच्या ज्या आज्ञावल्या आहेत तेच सॉफ्टवेअर अजून कुठल्या महाराष्ट्रात कुठे चालू नाही. त्याप्रमाणे जितके चालू आहे तेवढे आमच्या प्रिया शॉपमध्ये काम चालू आहे. आमचं दप्तर ऑनलाईन पूर्ण लेखित झालेले 1 ते 33 नमुने. त्यापैकी आमचे जे टॅगबुक वगैरे प्रिया शॉपमध्ये जी माहिती अपलोड होते किंवा एरिया प्रोफाईल तसेच आवास शॉपमध्ये आमची इंदिरा आवास घरपोची ती माहिती आम्ही अद्ययावत केलेली आहे. त्या अनुषंगाने आमच्या ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचे तंटे नाही. जातीय सलोखा आहे, सर्व धर्म समभाव अशी आमची गावाची सरणी आहे. कुठल्याच प्रकारच्या आमच्या गावामध्ये तक्रारी नाही. तसेच आमच्या गावात त्या योजनेच्या निकषाप्रमाणे अंगणवाडी आहे, तसेच क्रीडांगण आहे, वाचनालय आहे, आणखी व्यायामशाळा आहे, पुरेसं असं मुलांना खेळाचं मैदान आहे, स्मशानभूमी आमची इथं स्वतंत्र आहे. असे सर्व प्रकारचे निकष आम्ही त्यांच्या कायद्याप्रमाणे परिपूर्ण केलेले आहेत. आमच्या याच्यानुसार 100% LED लाईट आहे. तसेच सौर दिवे पण आहेत आमच्या इथं. आता पंचायतमध्ये जे बसवलेले दिवे. मलांजन गावच्या ग्रामविकासाच्या संदर्भामध्ये विशेष माहिती देताना गावच्या कार्यक्षम सरपंच प्राध्यापिका सौ पूनम ऋषिकेश मराठे यांनी विशेष माहिती दिली. आता गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये जवळजवळ 50 वर्षाची परंपरा आहे की आजपर्यंत आमच्या गावामध्ये निवडणूक झालेली नाही. म्हणजे आमच्या गावातले जे निर्णय आहेत हे निर्णय आम्ही सर्वजण एकोप्याने घेतो. जसं बघा ग्रीकनगर राज्यामध्ये ज्यावेळेला प्रत्यक्ष लोकशाही होती तर त्यावेळेला सगळे लोक गाव कट्ट्यावर येऊन सर्व निर्णय घ्यायचे. तसाच निर्णय आमच्या गावामध्ये सुद्धा आज घेतला जातो. म्हणजे गावामध्ये फक्त सरपंच आहे तो निर्णय घेईल किंवा हुकुमशाही गाजवेल असला प्रकार नाही. गावातली जी ज्येष्ठ मंडळी असते ती सगळी गाव कट्ट्यावर येते आणि सगळेजण आल्यानंतर एकमुखाने तो निर्णय होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना फायनल मानून त्या निर्णयाचा आम्ही अवलंब करतो. म्हणजे अशा प्रकारे आमच्या गावामध्ये हे शासन चालत असतं. मग आमच्या गावामध्ये जवळजवळ आम्ही आता स्मार्ट ग्राम योजनेमध्ये जो भाग घेतलेला आहे
त्या स्मार्ट ग्राम योजनेनुसार आमच्या गावामध्ये आम्ही सगळे निकष पूर्ण केलेले आहेत. आमच्या गावामध्ये आपलं पर्यावरण समृद्धी योजनेअंतर्गत आम्ही जवळजवळ 1000च्या वर झाडं लावलेली आहेत आणि त्याचं संगोपनसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याच्यानंतर म्हटलं तर पाण्याचा प्रश्न, सिंचनाच्याद्वारे आम्ही 13 साखळी बंधारे बांधलेले आहेत आणि पाण्याचा प्रश्न हा आम्ही सोडवलेला आहे. त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाओ हा जो उपक्रम आहे हा आम्ही राबवलेला आहे. श्री जन्माचं स्वागत केलेलं आहे, त्या मातीचा कौतुक सोहळा केलेला आहे. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पण आम्ही भाग घेतलेला आहे. महिलांसाठी आम्ही दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करून आम्ही महिलांना संघटित करत असतो. त्याचबरोबर गावामध्ये एकोपा आहे. म्हणजे गावामध्ये कोणतंही कार्य असो, सुखाचं असो दुःखाचं असो, सगळे लोक एकत्र येतात. या ठिकाणी जातीभेद नाही. आता आमच्या गावामध्ये आमचं ग्रामदैवत कानबाई माता आहे. कानबाई मातेचा उत्सव हा आमच्या गावामध्ये झालेला आहे. तो जवळजवळ 100 वर्षांनंतर झाला. त्यावेळेला गावाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. गावामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं होतं आणि सगळं गाव त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलं होतं. असं नाही की हा दलित वस्तीतला आहे, हा आदिवासी वस्तीतला आहे, असा भेद त्या ठिकाणी जाणवलाच नाही. अगदी सगळे एकजुटाने काम करत होते. म्हणजे गावामध्ये हा जातीभेद नाही. गाव हे संपूर्ण एकच आहे. या हिशोबाने आमच्या गावामध्ये काम केलं जातं. म्हणजे थोडक्यात कुठेच काही अडचणी नसतात किंवा मतभेद नसतो. त्याच्यामुळे आमच्या गावाला तंटामुक्तीचं बक्षीससुद्धा मिळालेलं आहे. गावामध्ये कोणताच तंटा बखेडा होतच नाही. कारण निवडणूकच ही बिनविरोध होत असल्यामुळे कुठे मतभेदच नाही. सगळे कामं ही अगदी सलोख्याने होत असतात. 100% हा गंधारी मुक्तीचं बक्षीस मिळालेलं आहे. त्याच्यातनं आम्ही घनकचरा व्यवस्थापनातलं भूमिगत गटारी आणि शौच खड्डे आणि कचरा कुंड्या यांचं काम आमचं जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर गावामध्ये काँक्रिटीकरण झालेलं आहे. सगळ्या घरांमध्ये LED लाईट आहेत आणि तसेच वस्तीमध्ये आणि शाळेमध्ये सौर दिवेसुद्धा लावले गेलेले आहे. गावामध्ये 2 गोबर गॅससुद्धा आहे आणि ते अद्ययावत आहे, चालू आहेत. त्याचबरोबर आमचं आदिवासी वस्तीमध्ये सुद्धा शौचालयाचं काम झालेलं आहे आणि आपलं दलित वस्तीमध्ये आमचं एक स्वप्न आहे की महामानव बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्याचं अनावरण करून महाराष्ट्रामध्ये असं काम कुठेच नसेल असं काम आम्हाला करायचं आहे आणि ते आमचं स्वप्न आहे. आमच्या गावाने बघितलेलं एक स्वप्न आहे की ते स्मारक बघण्यासाठी आमच्या गावामध्ये बाहेरच्या गावातनं किंवा जिल्ह्यातनं लोक येतील असं काम आम्हाला या दलित वस्तीमध्ये करायचं आहे. त्याचबरोबर आम्ही बघितलेलं एक स्वप्न आहे हिवरे बाजार आणि राळेगंज सिद्धी. मग हे जे गावं आहेत हे गावं जसे झाले आहेत तसं गाव आम्हाला सुद्धा बनवायचं आहे. हे माझं स्वप्न नाही तर आमच्या गावकऱ्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्हाला फक्त बक्षिसाच्या लालसेने आम्ही हे असं करतो आहोत असं नाही, तर आमच्या गावाचा जो मूलमंत्र आहे स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा आमचा मूलमंत्र कायम राहील. आम्हाला बक्षीस मिळो अगर ना मिळो पण आमचं जे सातत्य आहे स्वच्छतेचं ते आम्ही सतत चालू ठेवणार आहोत. गावच्या विकासाबाबत सर्व ग्रामस्थ पूर्णपणे समाधानी असून काही ग्रामस्थांच्या या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. मलांजन गाव हे सगळं स्वच्छ आणि ते घरोघरी झाडे लावली आहेत. त्यात दारूबंदी आहे. दारूबंदी म्हणजे गावात एक थेंबसुद्धा दारू मिळणार नाही. 2 म्हणजे 5-5, 6-6 संडास आहेत त्याच्यात ग्रुपने. पुरुषांसाठी आणखी संडास आहेत. या गावात घरोघरी संडास, गटारी होत्या. गटारीचं सगळं कनेक्शन नळाद्वारे सगळं हे पाईपलाईन केली. गावात पाणीसुद्धा नाही. घाण कचरा खूप सापडणार नाही. असली तरी एखादी पिशवी एखादा म्हातारा माणूस जरी असला तो उचलून त्याच्या बाहेर फेकून देतो. अमरधाम आहे. अमरधाम कमीत कमी आज 10-12 वर्षापासून बांधलेलं आहे. परत आंब्याचे झाडं काहीतरी रोपं लावली आहेत. या गावात म्हणजे पूर्वीपेक्षा आता इतकी स्वच्छता इतकं आहे. पुरस्कार पात्र म्हणजे 100-101% पुरस्कार पात्र आहे. तरी या गावाला डावलून हे करतायत. हे असं नको व्हायला पाहिजे. सगळं म्हणजे निकष सरकारच्या निकषप्रमाणेच आमच्या गावाची आम्ही व्यवस्था केली आहे. सगळी या गावात जवळजवळ 50 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये निवड कधीच झालेली नाही. गावकऱ्यांनी बसूनच जागेवर तंटामुक्तीमध्ये आम्हाला
बक्षीस मिळालेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये आजपर्यंत गावाची भानगड गावली. पाटाच्या व्हेरिफिकेशनचे जे काही पाठ गेलेलं आहे त्या पाटापासून गावाने श्रमदानाने काही पैसा गोळा केला आणि पाटाचे चारी JCBच्या साह्याने गावापर्यंत त्यांनी हे काम करून गावात पाणी आणलं आहे. त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. आम्हाला उन्हाळ्यातसुद्धा पाण्याची कमतरता भासत नाही. वॉटर सप्लायच्या विहिरीला अजूनही पाणी सांगलेलं आहे. गावात कॉन्क्रीटचे रस्ते तयार केलेले आहे. प्रत्येक घराच्या समोर झाडं लावायला दिलं, परत जाळ्या दिल्या आणि प्रत्येकाला रोज पाणी टाकून एक झाड जोपासण्याचं काम प्रत्येक घराला माणसांना सांगितलेलं आहे. संडास सामुदायिक पण बांधलेले आहेत आणि प्रत्येक घराला संडासाचं काम केलेलं आहे. जे राहिले असतील क्वचित तर त्यांच्यासाठी आणखी सामुदायिक संडासांची व्यवस्था केलेली आहे. नदीकाठाला अमरधामजवळ 300 आंब्यांची झाडं लावलेली आहेत. पाल कंपाऊंड आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे ठिबक सिंचनच्या पद्धतीने. रस्त्याच्या काठाला पण झाडां लावून तिथंही ठिबक सिंचनने पाणी रोज त्यांना मिळत आहे. त्याच्यामुळे झाडांची त्या ठिकाणी जाळ्या वगैरे बसवून सगळी व्यवस्था केलेली आहे. गावात स्वच्छता आहे. कचराकुंड्या आहेत. कचराकुंड्यांमध्येच गावातले लोक सर्व कचरा टाकत आहेत. उघड्यावर कोणी कचरा फेकत नाही आणि उघड्यावर सुद्धा कोणी बसत नाही. एक माणूस स्पेशल ठेवलेला आहे. तो 4 वाजेपासून उठतो. समजा कोणी दिसलं बा अचानक तर त्यांना तो सांगतो की बा तुम्ही उघड्यावर बसायचं नाही. आणि सगळं त्यांनी शिस्त लावून दिली गावातल्या लोकांनी. परत दारूबंदी आहे. महिलांनी सहभाग घेऊन गावातल्या लोकांची हे झालेलं आहे आणि बल्ब वगैरे लावलेले आहेत. दुसरा बल्ब दिसणार नाही आणि मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण तयार करून दिलेले आहे. अशा प्रकारे या गावाची जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी स्वच्छतेचं काम केलेलं आहे. परत सामुदायिक जे काही काम असेल गावकऱ्यांचाही सहभाग त्याच्यात असतो आणि अशा प्रकारे हे गावाचं काम चालू आहे. खूप सुविधा झालेल्या आहे. बंदिशी गटारे, नाल्या एकदम म्हणजे घाण कचरा कुठे काही दिसत नाही आणि लहान मुलांना क्रीडांगण आहे खेळायला. बल्ब एकदम असं दिवस वाटतो असं आमचं गाव दिसतंय. रात्र असं वाटत नाही आणि खूप म्हणजे बाईंसाठी जे काही आहे दारू हे दिसत नाही. कोणाला काही दारू पिण्यानंतर असं मेन कापडची पिशवी असं दिसत नाही आणि बाईंसाठी दर वेळेसला ग्रामसभा घेतात. काय अडचणी आल्या सरपंच बाईला समस्या सोडतात. हळदी कुंकूचा कार्यक्रम प्रत्येक महिलांना एक हे बसवतात ग्रामसभा. बाईंना जे अडचणी असतील ते सांगा, मी करायला तयार आहे. त्याच्यामध्ये सर्व महिला एकत्र येतात, सांगतात. आणि आपलं स्वच्छता म्हणजे टॉयलेट एकदम घरोघरी पोचल्या आहेत आणि स्वच्छता आहे एकदम निकस. म्हणजे गाव एवढं स्वच्छता निकस झालेलं आहे. कुठल्याच अडचणी असं नाही दिसणार की इकडे डास तिकडे डास कुठेच काही दिसत नाही. एवढं गाव आमचं स्वच्छतामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी अडचण आल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे वाईट वाटतं आहे की एवढं धावपळ करून सर्व लोकांनी किंवा सरपंचांनी बाईंनी सर्व आपल्या मॅडमने दोघे मॅडमने धावपळ करून किंवा आम्ही सर्व लोकांनी महिला किंवा लोकांनी सर्वांनी धावपळ करून त्या गटामध्ये एवढं करून सुद्धा हे का केलेलं आहे लोकांनी ते आम्हाला जरा हे वाईट वाटतंय. तुम्हाला पुरस्कार मिळावा ही तुमची मागणी? हो, ही इच्छा आहे आमची. पुरस्कार आम्हालाच मिळायला पाहिजे. आमचं गाव बघून घ्या तुम्ही स्वतः. त्यांना यायचं असेल त्यांनी बघून घ्यायचं. आजपर्यंत त्यांनी बघितलं नाही. साहेब आले इथून फिरून गेले पण पूर्ण गावाची स्वच्छता ही बघितली नाही आणि परस्पर हे मागणी करून आमचं गाव मागे करतायत ते आम्हाला जरा हे वाटतंय, वाईट वाटतंय. आम्हाला मिळायला पाहिजे ही इच्छा आहे आमची. या मलांजन गावामध्ये मी 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिलो आहे. या गावाची प्रतिमा धुळे जिल्ह्यात 1 नंबरची आहे. या गावामध्ये आदिवासी, दलित व मराठी 3 समाजांचा याचा समावेश आहे. या गावामध्ये कुठला जातीभेद नाही. या गावामध्ये सोयीस्कर आम्ही एकच जागावर बसून सर्व विचार करतो. या गावामध्ये कुठल्या भानगडी नाही.
आमचं मलांजन गाव तंटामुक्त गाव आहे. या गावात कुठला वादविवाद कायमचा होत नाही. आमच्या गावामध्ये 1962 पासून बिनोळी रक्षण होतं गावाचं, ग्रामपंचायतचं. आम्ही सगळेजण एक गावावर बसून आणि विचारविनिमय करून या गावामध्ये आम्ही प्रत्येक वार्डामध्ये ज्याच्या दलितांचा एक असतो सदस्य, आदिवासींचे 2 असतात, गावातील 4 असतात. असे नेहमी आम्ही आत्तापर्यंत आमचं गाव अगदी राजी खुशीने चालत, आमच्यामध्ये कुठली काही तक्रार नाही. या गावामध्ये आमचे सरपंच बाबा जवळजवळ 15 वर्षापासून कामावर आहेत. बाबांनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. बाबांनी आमच्यासाठी संरक्षण भीत मंजूर करून आणले 5 लाखाची. आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी निवडणुकीला 5,000 रुपये दिले. बाबा सगळेच खाली आजार असतात. बाबांपासून आम्हाला काही त्रास नाही किंवा गावाचा कुठला त्रास नाही. या मलांजन गावामध्ये 1984 पासून पुतळे बसलेले आहेत. या पुतळे बसवताना आम्ही कुणाचा 1 रुपया न घेता आम्ही सर्व लोकांनी म्हणजे आमच्या जेवढे समाजाचे लोक आहेत त्यांच्या सहकार्यापुरतं आम्ही बसवलं आहे. कुणाकडून निधी घेतलेली नाही. या गावामध्ये अगदी आम्ही राजी असो, आम्हाला कुठला काही त्रास नाही. एवढं बोलून माझं पुढं करतो. साक्री तालुक्यातील मलांजन गावाची रहिवासी आहे. आमच्या गावात सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत. शिवाय घरोघरी पण शौचालय बांधलेले आहेत. प्रत्येक महिला आपल्या शौचालयाचा वापर करते, आपला परिसर स्वच्छ ठेवते. रोज सकाळी उठून सडा रांगोळी करतात. त्या गावात प्रत्येकाच्या दारासमोर झाड लावलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात LED बल्ब आहेत. परत बाहेर गावात खांब्यांवर सौर बल्ब आहेत. आमच्या गावात पाण्याची 24 तास व्यवस्था आहे. प्रत्येक रस्ते काँक्रिटीकरण आहे, दलित वस्तीमध्ये पण आणि इकडे सगळीकडे काँक्रिटीकरण आहे. आमच्या गावात जातीभेद नाही. सांस्कृतिक कार्यक्रम होतात गावात. दरवर्षी पारायणाचा कार्यक्रम होतो. मग आमच्या सरपंच मॅडम प्रत्येक महिन्याला मीटिंग घेतात. दारूबंदी पण केलेली आहे आणि हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम होतो दरवर्षी.